नमस्कार, मी विजय राऊत कोकण वैभवमध्ये आपलं स्वागत करतो। विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी देखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली। त्याचबरोबर आपण सत्तेत असणार असे देखील सांगितले। वास्तविक त्यांनी महाराष्ट्राचा दौरा करण्यापूर्वी 200-2.25 जागांवर लढणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र आता प्रत्यक्षात 145 जागा लढत आहेत। या जागांच्या बळावर सत्ता कशी मिळणार हाच खरा सवाल आहे। म्हणूनच आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत। तत्पूर्वी सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण अनेक जण आपलं हे व्हिडिओ आवर्जून पाहता, मात्र अनेकांनी आपलं हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नाही। आम्ही तुमच्यासाठी फार मेहनत करून व्हिडिओ आणतो, म्हणून आपलं हे चॅनल आता लगेच बटन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका। 2009 दरम्यानचा काळ हा मनसेचा खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ होता, कारण त्याचवेळी मनसेने राज्यात एका फटक्यात 13 आमदार विधानसभेवर निवडून आणले होते। त्यानंतर झालेल्या ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक महापालिकेत मनसेचे नगरसेवक देखील मोठ्या संख्येने निवडून आले होते। ठाण्यात शिवसेनेला सत्ता मिळवण्यासाठी मनसेची मदत घ्यावी लागली होती। त्यासाठी प्रथमच एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची मनधरणी करण्यासाठी गेले होते। कल्याण डोंबिवलीत मनसे प्रमुख विरोधी पक्ष होता, मात्र मनसेच्या मदतीशिवाय सत्ता चालवणं अवघड होतं। त्यावेळी देखील शिवसेना आणि मनसेमध्ये अंडरस्टँडिंग झालं होतं। पुणे महापालिकेत देखील मनसे प्रमुख विरोधी पक्ष होता। नाशिक महापालिकेत तर मनसेची सत्ता होती। मनसेचा राजकीय यशाचा चढता आलेख सर्वांनाच आश्चर्यकारक वाटत होता। वास्तविक त्यावेळी मनसेच्या आमदारांना, नगरसेवकांना विधायक आणि प्रशासकीय कामे करण्यासाठी योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याची गरज होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेले। मनसेच्या नेमलेल्या नेत्यांनी त्या भागात जाऊन नको तितका हस्तक्षेप केला। त्यामुळे स्थानिक आमदार, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील नाराज झाले। अनेकदा स्थानिक परिस्थिती ही स्थानिक नेतृत्वाला चांगली हाताळायची कशी हे माहीत असतं, मात्र बाहेरून आलेले नेते चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे चांगलं काही घडायच्या ऐवजी बिघडते। तसेच अनेक ठिकाणी झाले, ही खरी वस्तुस्थिती आहे। त्यामुळे माझ्या या मताशी मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नक्कीच सहमत असतील। 2014 नंतर मनसेला खऱ्या अर्थाने उतरती कळायला लागली। अनेक आमदार मनसे सोडून इतर पक्षात गेले। मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक या मनसेच्या बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीत मनसेला फारसे यश मिळाले नाही। अनेक ठिकाणी फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच नगरसेवक निवडून आले। जे निवडून आले ते पक्षाच्या नावावर किंवा पुण्यावर नाही, तर स्वतःच्या कामावर आणि कर्तृत्वावर निवडून आले होते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विकासाचे दूरदृष्टी असलेले नेते आहेत, त्याबद्दल शंका असण्याचं काहीच कारण नाही। त्यांनी अतिशय नियोजनबद्ध अशा प्रकारे नाशिकचा विकास करण्याचा प्रयत्न केला। मात्र हल्ली राजकारण विकासावर होतच नाही, टक्केवारीचे राजकारण चालत असते। जनतेचा चॉईस देखील आता बदलत चालला आहे। नंतरच्या म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा जुन्नरमधून शरद सोनवणे हा एकमेव आमदार निवडून आला होता। मात्र शेवटच्या वर्षी त्याने देखील मनसेची साथ सोडली आणि तो नंतर शिवसेनेत गेला। मात्र 2019च्या निवडणुकीत जनतेने त्याचीही साथ सोडली। 2019च्या निवडणुकीत देखील मनसेचा कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांच्या रूपाने पुन्हा एकच आमदार निवडून आला। राजू पाटील हे शेवटपर्यंत राहिले हेच मोठं आहे। राजू पाटील यांचे बंधू रमेश पाटील हे पहिल्या 13 आमदारांमधील होते, मात्र दुसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसवासी झाले। हा देखील इतिहास आहे। विधानसभा निवडणुकीत कोणाशी युती व आघाडी न करता स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली। त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण त्यांनी यापूर्वीच्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या। पण निवडणुकीनंतर आपण सत्तेत असू असा आशावाद व्यक्त करीत एकदम त्यांनी टॉप गिअर टाकला आहे, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळत त्यांना पाठिंबा दिला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांनी प्रचंड विरोध केला होता। मोदी आणि शहा ही दोन माणसं देशाच्या राजकीय पटलावर नकोत, म्हणून त्यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यावेळी अप्रत्यक्षपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती। त्यावेळी ते शरद पवार यांच्या खूप प्रेमात पडले होते। त्यांची जाहीर मुलाखत काय घेतली होती आणि नुकत्याच मे 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला। एकंदरीत राज ठाकरे यांनी गेल्या 10 वर्षात वेळोवेळी आपल्या भूमिका
सोयीप्रमाणे बदलल्या. ते एकाच निर्णयावरती ठाम राहिले नाहीत. सुरुवातीला मराठी माणसाच्या हिताची मराठी भाषेची भूमिका घेतली होती. आता त्यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी त्यांच्या बदलत जाणाऱ्या भूमिकेमुळे त्यांना मानणारा मराठी माणसाचा वर्ग त्यांच्यापासून दुरावत चालला आहे. परिणामी त्यांच्यावर असणारा जनतेचा विश्वास देखील तितकाच कमी कमी होत चालला आहे, हे देखील मान्य करावं लागेल. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचं सख्य सर्वश्रुत आहे. राज ठाकरे यांचे भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्याशी असलेले संबंध देखील सर्वांनाच माहिती आहे. आता बघा, मुंबईतील 36 पैकी 25 ठिकाणी मनसेचे उमेदवार आहेत. मनसेने कुलाबा येथे भाजपच्या राहुल नार्वेकर, धारावीत शिंदे गटाचे राजेश खंदारे, वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलार, अंधेरीमध्ये भाजपचे अमित साटम, मालाड पश्चिममध्ये भाजपचे आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्या विरोधात उमेदवार दिलेले नाहीत. अशाच प्रकारे कोपरी पाचपकाडीमधून शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डोंबिवलीत भाजपचे रवींद्र चव्हाण आणि कल्याण पूर्वेत भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या विरोधात देखील मनसेने उमेदवार दिले नाहीत. कोकण, नाशिक, पुणे आदी ठराविक ठिकाणी मनसेने भाजपच्या विरोधात काही ठिकाणीच उमेदवार दिले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात कल्याण पश्चिम, ठाणे आदी मतदारसंघात मनसेने आपले उमेदवार दिले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठीचा मुद्दा घेणाऱ्या मनसेने मुंबईत मलबार हिलमध्ये भाजपच्या मंगलप्रभात लोढा, अणुशक्तीमधून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक, मुलुंडमध्ये भाजपचे मिहिर कोटेचा, अंधेरी पूर्वमध्ये मुर्जी पटेल व सायनमधून भाजपचे तमिल सेल्वन या अमराठी उमेदवारांच्या विरोधात देखील मनसेने आपले उमेदवार दिले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत राज ठाकरे यांची भूमिका सर्वांना संभ्रमात आणि बुचकळात टाकणारी राहिली आहे. आता त्यांचा एकमेव आमदार विधानसभेत होता, मात्र तो शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबतच राहिला. गेल्या 5 वर्षात झालेल्या विधान परिषद किंवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी मनसेच्या आमदारांनी महायुतीलाच पाठिंबा दिला. त्यामुळे खरं तर त्यांनी महायुतीसोबतच जायला हवं होतं. कोणालाही काही त्याचे आश्चर्य वाटलं नसतं. आता देखील मनसे काही ठराविक आणि टार्गेट असलेल्या जागा लढत आहे. स्वतंत्र लढून काही जागा पाडणार आहेत. आता त्या कोणाच्या जागा पाडणार हे सांगायची गरज नाही. सुज्ञ नागरिकांना हे पाडापाडीचं राजकारण कोणासाठी सुरू आहे हे देखील चांगलं कळतं. एकंदरीत ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं असाच प्रकार मनसे करीत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. राज्यात स्वबळावर निवडणुका लढवून जिंकणं हे काँग्रेस आणि भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांना देखील जमत नाही, हे वास्तव आहे. म्हणून राष्ट्रीय पक्ष देखील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवित आहेत. असे असताना अवघ्या 145 जागा लढणारी मनसे किती जागा जिंकणार हाच खरा सवाल आहे. आणि निवडणुकीनंतर मनसेला सत्तेसाठी कोणासोबत तरी जावं लागणार आहे. मात्र महाविकास आघाडीसोबत जाण्याचा मनसेचा प्रश्नच नाही. मनसेचे आणि भाजपचे गुटरगू चालू आहे. मनसे कोणाची बी टीम आहे हे आत्ता लपून राहिलेलं नाही. आपण सगळे सुज्ञ आहात, यातून योग्य तो बोध आपण नक्कीच घ्याल. असो, तूर्त इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.